ओके, तर आपण आज कन्फ्युजन मॅट्रिक्सचे न्यूमेरिकल्स बघणार आहेत. सो फर्स्टली आता इथे या कन्फ्युजन मॅट्रिक्समध्ये आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे हे दिलेलं राहील. तर ही बेसिक कन्फ्युजन मॅट्रिक्स दिलेली आहे. हे गिवन असतं, याच्यामध्ये टीपीची, एफपीची, एफएन अँड टीएनचे व्हॅल्यूज दिलेले असतात आणि ही अशी कन्फ्युजन मॅट्रिक्स डिस्प्ले केलेली असते. आणि त्याच्यात म्हणतात की कॅल्क्युलेट ॲक्युरेसी, F1 स्कोअर, प्रिसिजन अँड रिकॉल. मग तुम्हाला काय करायचं असतं, फॉर्म्युला माहिती पाहिजे असतं. त्याच्या आधी तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स माहिती पाहिजे की कन्फ्युजन मॅट्रिक्समध्ये टी पी, एफ पी, एफ एन आणि टी एनची पोझिशन कुठे आहे एक्झॅक्टली. तर इथे आपण इथे ड्रॉ करून ठेवलेली आहे एक कन्फ्युजन मॅट्रिक्स, जिथे ॲक्च्युअल डेटा इथे आहे आणि प्रिडिक्टेड डेटा इथे आहे. ओके, आणि त्याच्या अकॉर्डिंग टी पी, एफ पी, एफ एन आणि टी एनच्या पोझिशन फिक्स आहे. देन what is the formula for accuracy? Accuracy is equal to TP plus TN divided by TP plus FP plus FN plus TN. ठीक आहे, याची एक ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. जर तुम्ही डायगोनली बघितलं इथे TP आणि TN, देन तुम्हाला ॲक्युरेसीचा फॉर्म्युला लक्षात येऊ शकतो. ठीक आहे, जेव्हा ॲक्युरेसीचा फॉर्म्युला बघायचा असतो तेव्हा आपण याला असं डायगोनली चेक करतो, दॅट इज TP अँड TNला. ठीक आहे, देन TP प्लस TN डिवायडेड बाय ओव्हरऑल all the contents. ठीक आहे, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ TP? TP इज गिवन आहे 50 प्लस TNची व्हॅल्यू किती दिलेली आहे 100 डिवायडेड बाय 50 म्हणजे काय, TP FPची व्हॅल्यू दिलेली आहे दॅट इज 10. देन FNची व्हॅल्यू दिलेली आहे 5 प्लस 100. ओके, देन याचे ॲडिशन करून घेणार तुम्ही. देन 150 बाय 165, देन डिवाइड, you will get the accuracy. Then after that you have to calculate the precision. What is the formula for precision? TP divided by TP plus FP. याची ट्रिक कशी लक्षात ठेवणार, आपण लास्ट लेक्चरमध्ये हायलाइटेड पार्ट्स बघितले होते. जर तुम्ही ते त्याच्यावरती फोकस केलं त्या लास्ट व्हिडिओवरती तर तुम्हाला थोडी लवकर कळणार. ठीक आहे, आता इथे प्रेसिजनसाठी काय केलेलं आहे त्यांनी, TP डिवायडेड बाय TP प्लस FP. आता TP प्लस FP म्हणजे कोणते पार्ट्स, हे अबाव पार्ट्स. ठीक आहे, TP प्लस FP, TP डिवायडेड बाय TP प्लस FP म्हणजे कोणते, ओव्हरऑल प्रिडिक्टेड जे पार्ट्स आहेत ते कशात येणार, प्रिसिजनमध्ये. आणि नंतर TP आणि FPची व्हॅल्यू तुम्ही पुटअप करणार 50 डिवायडेड बाय 50 प्लस 10, देन यू विल गेट द प्रिसिजन. ओके, देन रिकॉलसाठी तुम्ही काय करताय, याचा पण एक फॉर्म्युला आहे दॅट इज TP अपॉन TP प्लस FN. याच्यासाठी आपण कोणत्या साईडला बघणार आहे, या लेफ्ट हँड साईडला. ओके, TP डिवायडेड बाय FN या पार्टवर जर तुम्ही फोकस केला म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली ॲक्च्युअल व्हॅल्यूज मिळतात ज्या आहेत. ठीक आहे, देन TPची व्हॅल्यू 50 आहे, देन TP प्लस FN हे गिवन आहे, तुम्ही व्हॅल्यू पुटअप करणार, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ रिकॉल. आता रिकॉल असं नेहमी नाही विचारणार की रिकॉलच कॅल्क्युलेट करा, असं घुमवून पण विचारू शकतात की सेन्सिटिव्हिटी कॅल्क्युलेट करा और TPR म्हणजे ट्रू पॉझिटिव्ह रेट. सो या तिघांचा पण मिनिंग एकच असतो, रिकॉल, सेन्सिटिव्हिटी और TPR. ठीक आहे, या दोघांपैकी जर म्हटलं त्यांनी सेन्सिटिव्हिटी कॅल्क्युलेट करून दाखवा, देन तुम्हाला रिकॉल कॅल्क्युलेट करायचं आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. ओके, देन लास्ट वन इज F1 स्कोअर. F1 स्कोअर जर काढायचं असेल तर तुमच्याकडे प्रिसिजन अँड रिकॉलची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे फर्स्टली तुम्हाला प्रिसिजन अँड रिकॉल काढणं मस्ट आहे फॉर कॅल्क्युलेटिंग द F1 स्कोअर. F1 स्कोअरचा फॉर्म्युला काय, तो 2 मल्टिप्लाइड बाय प्रिसिजन मल्टिप्लाइड बाय रिकॉल डिवायडेड बाय प्रिसिजन प्लस रिकॉल. हे व्हॅल्यू जे तुम्ही आता कॅल्क्युलेट केल्या त्या तुम्ही इथे पुटअप करणार, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ F1 स्कोअर. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही 2x2 मॅट्रिक्स सॉल्व करू शकता. ठीक आहे, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यू वरती दाखवलेली आहे आणि इकडे प्रिडिक्टेड. ठीक आहे.